नमस्कार मैत्रिणींनो, माझे नाव अंजली गजानन कुलकर्णी। माझ्या चॅनलमध्ये तुमचे सर्वांचे स्वागत। आज मी तुमच्यासमोर एक छान मॉडर्न बालगीत सादर करणार आहे आणि हे मी माझा भाचा आयुष नरेश जोशी आणि आरुषी नरेश जोशी यांच्या मनातलं तुमच्या सर्वांसमोर सादर करणार आहे। तर आपण गीताकडे जाऊया। गीत आहे, चला। आई बाबांच्या हातात बसलय कोण इटुकलं पिटुकलं मोबाईल दोन। आई बाबांच्या हातात बसलय कोण इटुकलं पिटुकलं मोबाईल दोन। मिसमिस करती येता फोन टिंग टॉंग वाजती फोन। आई बाबांच्या हातात बसलय कोण इटुकलं पिटुकलं मोबाईल दोन। बाबा झोपताना बोललो बाबा सांगणारे गोष्ट। बाबांनी दाखवली वाचून पोस्ट। आई बाबाच्या हातात बसलय कोण इटुकलं पिटुकलं मोबाईल दोन। आई सोबत गेलो खायला कुल्फी तिथे पण बसली काढत सेल्फी। आई बाबांच्या हातात बसलय कोण इटुकलं पिटुकलं मोबाईल दोन। आईचा पाहता व्हॉट्सअप डीपी बाबांना भलताच भरलाय बीपी। आई बाबांच्या हातात बसलय कोण इटुकलं पिटुकलं मोबाईल दोन। आणि इथेच माझी ही कविता संपलेली आहे, हे बालगीत संपलेलं आहे आणि हे मी माझ्या भाच्यासाठी गायलेलं आहे। खरं तर आपण नेहमी म्हणतो की आपले मुलं फोन घेऊन बसतात पण हे पालकांनी आवर्जून ऐकावं आणि पालकांनी फोन कमी करावा, फोन वापरू नये, म्हणजे आपले मुलं पण फोन वापरणार नाही। आणि हेच मी सांगणार आहे की आपण मुलांना दोष देण्यापेक्षा आधी आपण स्वतःला वळण लावायचं आणि मग मुलांना बोलायचं। म्हणून आजपासून आधी मुलं हे खरंच फुलं असतात, देवाघरची फुलं असतात आणि त्यांना सर्व कळत असतं बरं का। म्हणून आपण सुधारायचं आणि मग मुलांना सांगायचं आणि मुलं आपलं मोठ्यांचंच अनुकरण करत असतात। म्हणून सांगते सर्वांना की आधी आपण सुधरा आणि मग मुलांना चांगलं वळण लावा, पुस्तकं वाचायला द्या। सर्व आपण जे करू आपण चांगलं शिकवा आणि प्रॅक्टिकली शिकवा आणि आपल्या मुलांना मोठे करा, एवढंच सांगणं आहे। थँक्यू, धन्यवाद।